नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित याच्यामध्ये आपण 7वा घटक समविषम मूळ जोडमूळ सहमूळ त्रिकोणी व चौरस संख्या याच्यामधील स्वाध्याय 7.1 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। याचा नक्कीच मुलांना अभ्यास करण्यासाठी फायदा होणार आहे याची गॅरंटी मी आपल्याला देते। स्वाध्यायाला सुरुवात करूया, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, हा स्वाध्याय सोडवायच्या आधी आपल्या समविषम संख्या आपल्या सगळ्यांना माहित आहेत। समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या कशाला म्हणतात आणि त्या संख्या कोणत्या हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। या सगळ्या संख्या आपल्या पाठ असणं गरजेचं आहे। आपण प्रश्न घेऊया म्हणजे आपण आपल्या लक्षात येईल। पहिला प्रश्न बघा, इथे 1 ते 100 या संख्यांच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत। मग आपल्याला माहिती आहे 1 ते 100 या संख्यांच्या मध्ये 25 मूळ संख्या आहेत। किती मूळ संख्या आहेत तर 25। मध्ये कोणकोणत्या हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। ते पटकन आपण लिहून घेऊया। इथे बघा 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 आणि हे 47 ह्या 50 पर्यंत झाला। आणि त्याच्या पुढच्या बघा, कारण आपल्याला इथे 1 ते 100 पर्यंत आपल्याला फक्त किती विचारलेत, पण मूळ संख्या माहीत होण्यासाठी मी ते लिहून दाखवते, त्या लिहून घ्यायच्या आहेत आणि पाठ करायच्या आहेत। मग 50च्या नंतरची मूळ संख्या आहे 53, त्याच्यानंतर 59 61 67 71 73 79 83 89 आणि शेवटची मूळ संख्या आहे 100 पर्यंतचीच आहे त्या 97। मग आता याच्यामध्ये बघा 2 ही एकमेव अशी मूळ संख्या आहे की जी सम आहे आणि मूळ संख्या सुद्धा आहेत, म्हणजे सममूळ संख्या आहेत। बाकीच्या सगळ्या मूळ संख्या आहेत त्या सगळ्या विषम संख्या आहेत। बघा, या एवढ्या एकूण किती मूळ संख्या आहेत तर 25। आपण मोजू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25। मग एकूण मूळ संख्या किती आहेत 25। मग 25 कुठे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये। म्हणून आपल्या इथे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 25। 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत। दुसरा प्रश्न बघूया, 1 ते 50 पर्यंतच्या विषम मूळ संख्यांची बेरीज किती। आता बघा, इथेच आपण लिहून घेतलेल्या आहेत मूळ संख्या, फक्त आपल्याला इथे काय सांगितलं 1 ते 50 पर्यंतच्या विषम मूळ संख्यांची बेरीज। मग बघा, आत्ताच मी सांगितलं की पूर्ण ज्या एवढ्या मूळ संख्या आहेत त्याच्यामध्ये फक्त 2 ही एकमेव सममूळ संख्या आहेत, बाकी सगळ्या विषमच आहेत। मग 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्या म्हणजे इथून 3 पासून आपल्याला 47 पर्यंतच्या अंकांची बेरीज करायची आहे। मग या अंकांची जर आपण बेरीज केली तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे या सगळ्यांची बेरीज म्हणजे 3 5 पासून या पूर्ण एवढ्या सगळ्यांची बेरीज किती येते तर यांची बेरीज येते 326। आपण यांची बेरीज करू शकतो, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 326। तिसरा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे व त्रिकोणी संख्या सुद्धा आहे। मग आपल्याला माहिती आहे त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर 1 पासून सलग संख्यांची बेरीज म्हणजेच त्रिकोणी संख्या होय। बघा, आपण रांगोळी करतो त्यावेळेस 1 त्याच्यानंतर 2 ठिपके परत 3 ठिपके परत या पद्धतीने आपण ठिपके वाढवत जातो। म्हणजेच बघा 1 + 2 + 3 + 4। मग आता यांची बेरीज सलग संख्यांची बेरीज 1 पासून मग 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 ही झाली पहिली व्याख्या त्रिकोणी संख्येची। आता दुसऱ्या भाषेत जर त्रिकोणी संख्या सांगायचं झालं तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार। बघा, इथे मी लिहून घेते त्रिकोणी संख्या, त्रिकोणी संख्या लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार, लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2 भागिले 2। आता मी एक संख्या घेते इथे बघा, लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2 हे त्रिकोणी संख्येचं सूत्र आहे।
सपोज आपण इथे एक 4 ही संख्या घेतली, मग 4च्या लगतची दुसरी संख्या कोणती आहे 5. लगतच्या दोन संख्यांचा गुणाकार 4, त्याच्या लगतची संख्या 5, त्या दोघांचा गुणाकार भागिले 2. मग 4 पंचे 20, 4 पंचे 20 भागिले हे 2. मग आपल्याला इथे भाग घालवायचा आहे. 2 10 20. मग आपलं उत्तर किती आले 10. मग 10 ही सुद्धा काय आहे त्रिकोणी संख्या आहे. बघा या पद्धतीने आपण या सूत्राच्या आधाराने आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. मग आता या पर्यायांमध्ये कोणती अशी संख्या की जी त्रिकोणी पण संख्या आहे आणि चौरस संख्या पण आहे. आता हे झालं त्रिकोणी संख्येचं. आता चौरस संख्या म्हणजे काय तर बघा चौरस संख्या म्हणजे काय वर्ग संख्या. चौरस संख्या त्यालाच आपण वर्ग संख्या म्हणू शकतो. बघा आपण ज्यावेळेस ठिपक्यांची रांगोळी करतो या पद्धतीनं आडवे 2 असतील तर उभ्या पण 2 असल्याने बघा इथे 1 2 3 1 2 3 1 2 3. मग बघा हे 3 आणि हे 3 एकूण ठिपकेत किती झाले हे 3 म्हणजे 3चा वर्ग किती आहे 9. याला आपण काय म्हणतो वर्ग संख्या. इथे बघा आडवे किती आहेत 2 आणि उभे पण किती आहे 2. मग 2चा वर्ग किती 4. म्हणजे चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या. आता याच्यामध्ये बघा इथे सगळ्याच दिलेल्या संख्या वर्ग संख्या. 3चा वर्ग 9, 5चा वर्ग 25, 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36. मग या सगळ्यात चौरस संख्या आहेत पण आपल्याला त्रिकोणी संख्या पण पाहिजे. मग आपण जर विचार केला तर याच्यामध्ये 36 ही काय आहे त्रिकोणी संख्या पण आहे आणि चौरस संख्या सुद्धा आहे. म्हणून मग इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता त्रिकोणी संख्या कोणकोणत्या ते मी ते लिहून देते. त्या आपण लिहून घ्यायच्यात आणि पाठ करायच्या आहेत. बघा या आहेत एकूण त्रिकोणी संख्या आहेत. मग आता आपल्याला बघा इथे 36 ही वर्ग संख्या पण आहे कारण 6चा वर्ग 36 वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या पण आहे आणि इथे त्रिकोणी संख्या पण आहे. म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 36. चौथा प्रश्न बघूया. 2 11 13 17 19 23 या संख्या गटातील संख्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत. आता पहिला पर्याय आहे चौरस संख्या. तर आपल्याला माहिती आहे चौरस संख्या म्हणजेच वर्ग संख्या. मग इथे कोणता वर्ग संख्या आहेत का तर नाही म्हणून हे उत्तर येणार नाही. त्रिकोणी संख्या तर बघा इथे आपल्याला त्रिकोणी संख्या सुद्धा आपण आत्ताच समजून घेतलेलं आहे. मग या त्रिकोणी संख्या नाहीत. विषम संख्या तर 2 ही समसंख्या आहे. या बाकीच्या जरी विषम संख्या असतील तर 2 ही समसंख्या त्याच्यामुळे हा पण पर्याय येणार नाही. मग आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मूळ संख्या. कारण 2 11 13 17 19 23 या सगळ्या काय आहेत तर मूळ संख्या आहेत. म्हणून मग आपलं इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय ज्या दोन मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो त्याला आपण काय म्हणतो जोडमूळ संख्या म्हणतो. मग आता बघा या मूळ संख्येत पण याच्यामध्ये 2चा फरक आहे का नाही. बघा यांची वजाबाकी केली 7तून 3 घालवले तर इथे फरक किती येतोय 4 येतोय. म्हणून ही जोडमूळ संख्या नाही आहे. ही सुद्धा नाही आहे. आता 11 आणि 13 यांची जर वजाबाकी बघा दोन्ही सुद्धा मूळ संख्याच आहेत आणि यांची जर आपण वजाबाकी केली 11 12 13 इथे कितीचा फरक आहे तर फरक आहे 2चा. म्हणून मी इथे जोडी कोणती योग्य आहे जोडमूळ संख्यांची जोडी आहे 11 13 पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 10 ही पहिली त्रिकोणी संख्या मानल्यास 10 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती. आता दिलेल्या माहितीनुसार सगळ्यात पहिली माहिती कोणती आहे तर 10 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे 10 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. आता आपल्याला काय सांगितले जर ही पहिली त्रिकोणी संख्या तर 10च्या नंतर येणारी त्रिकोणी संख्या. मग आता आपल्याला आधी काय काढलं पाहिजे पाया काढला पाहिजे. मग पाया काढण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे या दिलेल्या संख्येची दुप्पट केली पाहिजे. मग इथे दिलेलं आहे 10 मग 10ची दुप्पट 10 गुणिले 2 मग 10ची दुप्पट किती 10 दुने 20. आता 20 असं कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार आहे की ज्या लगतच्या संख्या आहेत. मग बघा 4 पंचे 20 4 पंचे 20 बरोबर आहे. मग या दोघांमध्ये छोटं कोण आहे तर 4 ही संख्या लहान आहे. म्हणजे 4 हा या संख्येचा काय झाला पाया झाला. म्हणजेच बघा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक हे 4 मग बघा 2 आणि 1 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 म्हणजे बघितलं पहिल्या 4 संख्यांची बेरीज ही 10 आली ओके नाही. म्हणून मी इथे आपण 4 काढून घेतला होता. मग सपोज इथे आपल्याला दिलेली माहितीनुसार 10 ही जर पहिली त्रिकोणी संख्या आहे त्याचा पाया आपण काढून घेतलाय 4. आता आपल्याला काय सांगितले 10 नंतर येणारी चौथी त्रिकोणी संख्या कोणती. मग 10 ही ऑलरेडी पहिली आहे आपल्याला कितवी पाहिजे
चौथी पाहिजे. म्हणजे दुसरी, तिसरी आणि चौथी. म्हणजे अजून किती कमी आहेत तर 3 संख्या कमी आहेत. म्हणजे 1 2 3 अजून आपल्याला तिसरी संख्या काढायची आहे. 10च्या नंतरची तिसरी, तर आपल्याला चौथी काढायची. मग 10 ही ऑलरेडी पहिली आहे म्हणून मग आता हे 3. मग आता काय करायचं, या संख्येचा आपण 10 या संख्येचा पाया किती काढले 4. मग या 4 मध्ये आपल्याला यात पुढच्या 3 संख्या काढायच्या आहेत म्हणून मग हे 3 आपण काय केले ॲड करायचे. मग 4 अधिक 3 बरोबर किती आले इथे 7 आले. मग 7च्या लगतीची संख्या कोणती आहे तर 8 आहे. मग 7च्या लगतीची संख्या 8. मग आपल्याला मगाशी मी पहिलं गणित घेताना सांगितलं त्रिकोणी संख्या काढायचं एक सूत्र आहे काय, लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार. मग या 2 संख्यांची बेरीज 7 आली. मग 7च्या लगतची संख्या आहे 8. मग या 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2. मग इथे जर भाग जात असेल तर भाग घालून घेऊया. बेक के बे, बे चौक 8. मग आता राहिलंय काय 7 गुणिले 4. मग 7 चौक 28. किती आलं उत्तर 28. मग 10 जर ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर 10च्या नंतरची चौथी त्रिकोणी संख्या आहे 28. मग 28 कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि बघा दुसरं सांगायचं झालं तर मगाशी मी त्रिकोणी संख्या सांगितल्या होत्या, त्याच्यामध्ये बघा ह्या संख्या मी सांगितल्या होत्या. मग याच्या आपल्याला इथे काय सांगितले 10 ही जर पहिली त्रिकोणी संख्या आहे तर 10च्या नंतर येणारी चौथी. मग बघा ही पहिली, दुसरी, तिसरी आणि ही बरोबर 28 चौथी. म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे 28. आपण या पद्धतीनं सगळ्या त्रिकोणी संख्या जर 5 असतील त्या लिहिल्या असं काढलं तरी चालेल किंवा मी या आधी जी स्टेप सांगितली तसं केलं तरी उत्तर आपलं सेम तेच येणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. 1 ते 100 या संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती. मग आपण या आधीच्या प्रश्नांमध्ये बघितलं 1 ते 100 पर्यंतच्या सगळ्या मूळ संख्या मी लिहून दाखवल्यात. मग सगळ्यात मोठी मूळ संख्या आहे 97. सगळ्यात मोठी मूळ संख्या आहे 97. आणि काय सांगितले सर्वात लहान विषम मूळ संख्या. सर्वात लहान मूळ संख्या सुरुवात कुठून होतात तर 2 पासून होतात. पण 2 ही सममूळ संख्या आहेत. मग 2च्या नंतरची मूळ संख्या 3. आपल्याला विषम मूळ पाहिजे, सर्वात लहान पण विषम पाहिजे. मग 2 सम आहे त्याच्यामुळे ही घ्यायची नाही, मग 3 घ्यायचं. मग इथे काय करायचं आहे गुणिले 3 या दोघांचा गुणाकार. मग बघा 3 7 21 हा चला आलं हे 2. 3 9 27 28 29. मग इथे किती आलं हे 291 आले. मग 291 बघा इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये आपलं हे उत्तर आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 291. पुढचा प्रश्न बघा. जर 2 मूळ संख्यांचा गुणाकार समसंख्या असेल तर त्या दोन्ही संख्यातील एक संख्या निश्चितपणे कोणती असेल. आता इथे आपल्याला सूत्र वापरायचं आहे. संख्या वापरू आपण पण त्याच्या आधी सूत्र बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे बघा इथे हे सम गुणिले समसंख्या. म्हणजे 2 समसंख्यांचा जर आपण गुणाकार केला तर येणारं उत्तर सुद्धा काय असतं समसंख्या असतं. आणि बघा इथे एक समसंख्या आणि दुसरी विषम संख्या असेल आणि त्यांचा जर आपण गुणाकार केला तरी उत्तर काय कोणती संख्या येते तर समसंख्याच उत्तर येते. आणि दुसऱ्या बाबतीत बघा 2 विषम संख्यांचा गुणाकार केला. हे सूत्रच आहेत. 2 विषम संख्यांचा गुणाकार केला तर येणारे उत्तर येणारी जी संख्या आहे ती सुद्धा आपल्याला कशी भेटते विषम संख्या मिळते. आणि बघा एक समसंख्या आणि एक विषम संख्या यांचा गुणाकार केला तरी आपल्याला उत्तर कसं भेटतं समसंख्याच भेटते. मग आपल्याला इथे काय सांगितलंय जर 2 मूळ संख्यांचा गुणाकार समसंख्या असेल. आता बघा एक तर हे सम आणि हे सम सॉरी हे डबल सूत्र झालं. हे या 2 सूत्रांवर आपल्याला फोकस करायचा आहे. मग आपल्याला काय सांगितले 2 मूळ संख्यांचा गुणाकार समसंख्या असेल म्हणजे हे. मग या 2 सूत्रांमध्येच आपलं उत्तर आहे. तर त्या दोन्ही संख्यातील एक संख्या निश्चितपणे कोणती. मग बघा बरं आता इथे आपण जर पर्यायांचा वापर केला. आता इथे मी घेतलं 2 घेतलं, आता इथे 3 घेतलं तर 2 त्रिक 6 येणारं उत्तर समसंख्याचं आहे. पण आपल्याला इथे हे मग आपण काय इथे 3 घेतला मी म्हणजे एक सम घेतलंय एक विषम घेतलं यांचं उत्तर किती आलं 2 त्रिक 6 म्हणजे येणारं उत्तर समसंख्याचं आहे. मग त्यातली एक संख्या निश्चितपणे कोणती असेल तर ऑफकोर्स समसंख्या असेल. कारण आपल्याला माहिती आहे दोन्ही समसम असतील तर सम येतं पण इथे पर्यायांमध्ये दोन्ही सम नाही आहेत, सम असू शकत नाहीत. मग एक सम किंवा विषम मग त्यातली एक तर आपल्याला माहिती आहे की इथे पण सम आहे आणि इथे पण सम म्हणजे सम हे फिक्स आहे. म्हणून मग त्यातली एक संख्या निश्चितपणे समसंख्याच असेल. मग त्याच्यामध्ये या पर्यायांमध्ये 2 ही समसंख्या म्हणून इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया.
1 ते 20 मधील समसंख्यांची बेरीज किती? मग 1 ते 20 मधील समसंख्या लिहून घेऊया आपण. 2 + 4 + 6 + 8 + 10 + 12 + 14 + 16 + 18 आणि अधिक हे 20. मग मधील समसंख्यांची बेरीज विचारले. बघा आपण यांची बेरीज करूया. 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20. बघा या संख्यांची बेरीज झाली 20 अधिक. आता बघा आपण जर यांची बेरीज केली एककांची 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20 आणि 0 20. इथे आले ह्याच्याला आले 2, 2 3 4 5 6 7 8 9. ह्यांची बेरीज झाली 90. मग 20 अधिक 90 बरोबर किती? 110. मग 110 कुठे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. 1 0 3 4 5 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान विषम संख्या कोणती? मग आता बघा सर्वात लहान विषम संख्या सांगितले. मग याच्यामध्ये बघा आता हे अंक आहेत. आपल्याला सर्वात लहान विचारली होती. मग 0 लहान आहे पण 0 आपण पहिल्यांदा लिहू शकत नाहीत म्हणून आपण 1 लिहूया कारण सर्वात लहान. त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4 आणि त्याच्यानंतर हे 5. मग बघा विषम संख्या सांगितली होती. मग शेवटला 5 ही विषम संख्या आहेत म्हणजे ही पूर्ण संख्या काय? विषम संख्या. मग 10,345 कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 7.1 स्पष्टीकरणासहित सोडवून घेतलेला आहे. मला खात्री आहे आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.